डॉक्टर ब्युटिफुल. या ना, या बसा. काय होतं तुम्हाला? डोळ्याखाली किती काळे झाले आणि चेहऱ्यावर बघा किती पिंपल्स आलेत. बर, या चेक करतो तुम्हाला. गळ्यावर पण काळ्या डाग आहेत. डॉक्टर ते गळ्याचं राहून द्या, तेवढं चेहऱ्याचं बघा. मी स्किन ट्रीटमेंट देखील करतो. बर, पण फार खर्चिक येते. किती खर्च आहे? 3,000-1,000 रुपये. एवढंच ना? थांबा. हे घ्या. ही क्रीम रोज रात्री झोपताना चेहऱ्यावर लावा. आणि या गोळ्या रोज रात्री जेवल्यानंतर. पण डॉक्टर, माझ्या चेहऱ्यावरचे पिंपल जातील ना? 100% जाणार. चला येते. ते औषधांचे 1,000 रुपये. हे घ्या. दर आठवड्याला चेकअपसाठी यावं लागेल. बर, येते मी. ब्युटिफुल. इन्स्पेक्टर साहेब. बोला इन्स्पेक्टर साहेब. डॉक्टर, सकाळी सकाळी तुम्हाला त्रास देतोय. तुमच्याकडे एक हवालदार येईल, त्याच्याबरोबर तुम्हाला ताबडतोब यावं लागेल. एका मुलीने आत्महत्या केली. साहेब, या डॉक्टर. बरं झालं तुम्ही आलात. एकदा चेक करा, खात्री करून घेऊ. हवालदार, आतल्या खोलीत चेक करा, काही मिळते का बघा. ओके सर. इन्स्पेक्टर साहेब, आत्महत्या करण्यापूर्वी यांनी काही चिठ्ठी वगैरे लिहिलेली सापडली? नाही, तसं आम्हाला अजून काही सापडलेलं नाही. आणि मुळात हा खून आहे की आत्महत्या याचाच तपास अजून सुरू आहे. नाही, आत्महत्याच असेल. म्हणजे खून असतं तर त्यांच्या चेहऱ्यावर जखमा किंवा इतर कुठे जखमा दिसल्या असत्या. इथं सगळ्यात आधी तुम्ही आला होता ना? मी? तुम्ही नाही. या जरा, तुमच्याशी बोलायचंय.
ही माझ्या आणि अपर्णाबद्दल पोलिसांना सांगते की काय? हिने सांगायच्या आधी मोबाईल कुठे हे शोधलं पाहिजे आणि माझे नंबर डिलीट केले पाहिजे. कुठे असेल, कुठे असेल? लास्ट कॉल काकांचा. माझे नंबर डिलीट करतो. काय चाललंय? काय रे, काय झालं? आरपी नाही का, तिनं आत्महत्या केली. काय? हॅलो, अहो कर तू म्हणलोय ना काम करणारच. आता तलाठी कार्यालयात निघालोय, तिथून तुमचा उतारा घेतो आणि तो 7/12चं बी बघतो. होऊन जाईल तुमचं काम. ठेवू का? आईला चांगली पोरगी होती ती. आत्महत्या का केली असेल तिनं? आत्महत्या नाही केली, मारलं असणार आहे तिला कोणीतरी, फसवले. जसं माझ्या बायकोला फसवलं ना तसं. फुसलावून पळून नेलं कोणीतरी तिला. तुझ्यासाठी एवढी मोठी प्रॉपर्टी उभी केली, कुणाच तरी हात धरून पळून गेली ती. फक्त एकदा सापडू दे, सोडणार नाही मी त्याला. सोडणार नाही, सोडणार नाही मी त्याला. जीव घेईन त्याचा. ही काय अवस्था करून घेतली विजय भावांनी? होय, लय बेकार अवस्था आली बायको पळून गेल्यापासून. त्यात पतसंस्थेचं अध्यक्षपद पण गेलं. तेव्हापासून येड्यागत करायला लागले बघ. हा, हॅलो हॅलो हॅलो, हा तिकडे झालो, निघालो. यांचा मोबाईल सापडला होता. हे घ्या, साहेबांना द्या. साधारण कधी कळलं तुम्हाला हे? साधारणपणे 1 तासभर झाला. अच्छा. डॉक्टरांकडे घेऊन यायची आईला, पण नेमकं तिची आई गेली. त्याचं तिनं लय टेन्शन घेतलं होतं. त्यात ती घरात एकटीच होती ना. तिच्या आईचं जाणं तिला सहन नसेल ना झालं, म्हणून तिनं स्वतःला संपवलं असणार आहे. साहेब, हा मोबाईल सापडलाय. खरं तर हा मोबाईल चेक केला पाहिजे. म्हणजे यात शेवटचा फोन कोणाचा होता यावरून अंदाज लावता येईल. तिने खरंच आत्महत्या केली की कोणी आत्महत्या करायला भाग पाडलं. लास्ट कॉल काका असं दिसतंय. काकाचं आणि तिचं पटत नव्हतं. प्रॉपर्टीवरतून सतत वाद व्हायचंय. हो की नाही डिंपल? वय हवालदार, येस सर. यांना चौकशीला बोलवून घ्या. साहेब, हे इथे शेजार राहतात. या 2-4 दिवसात काही वेगळं घडलं होतं का? म्हणजे तिला कोणी त्रास वगैरे देत होता का? माहित नाही साहेब, आई गेल्यापासून ती बाहेरच आली नव्हती. डॉक्टरच यायचं जायचे. काल पण डॉक्टर आले होते. मला दिवाळीला दागिने पाहिजेत म्हणजे पाहिजेत. वय द्यायचं. हो थांबा, खरंच पुढच्या दिवाळीला. ते काय नाही, मला माझं दागिने आता पाहिजेत म्हणजे पाहिजेतच. अहो तुम्हाला मी नवीन करून द्या म्हणत नाही. माझं जे घेऊन गेला होता ना ते आणून द्या, नाहीतर मी ना. नाहीतर काय? नाहीतर मी माहेरी कायमचीच निघून जाईल.
आता तू कशाला जाशील? तुझी बॅग भरून मीच तुला सोडून येतो. चल. तर मी बरी अशी जाईन. माझं दागिनं घेतल्याशिवाय मी इथनं जाणार बी नाही. माझ्या बापानं लग्नासाठी केलं होतं दागिनं, ते जाऊन आणून द्या. बाकीच्या बायका बघा दिवाळीला दागिनं घालून मिरवत्याली आणि मी काय घरात कोपऱ्यात बसू होय? काय बाई अवदसा सुचली म्हणून तुम्हाला लग्नाला होय म्हणून बसली. चांगलं ग्रामसेवकाचं स्थळ आलं होतं पण नाही, मॅच छान खाल्लं ना म्हणून तुम्हाला लग्नाला होय बोलली. कशाचं म्हणून चूक नाही. अहो मी आहे म्हणून टिकली. दुसरी कुणी असती ना तर कवाच निघून गेली असती. ए रवीने, कशाला का सणासुदीचं नुसतं घरात तमाशा बांधून ठेवलाय? तुझा आहे का नाही गळाच दाबून टाकीन एका बुकीतच. दाबा माझा जीव घ्या पण मला माझं दागिना पाहिजेत म्हणजे पाहिजेतच. माझी आई म्हणलेली यो पोरगा नको आपण दुसरा बघूया पण नाही, मी छान खाल्लं ना. ए रवीने, अगं आपल्या उकिरड्यात जेवढं शान नसं का नाही त्याच्यापेक्षा जास्त शान खाल्लेस तू. तुला काय दागिने पाहिजेत ना? होय दागिने पाहिजेत ना? आता वेज भाऊकडे जातो आणि तिथनं पैसे घेऊन येतो. म्हणजे तर झालं का? खरंच? ते इकडं वैरण बघ, कलकल लावली दिवस झाला डोक्याला नुसता. डॉक्टर, हे चांगलं नाही केलं तुम्ही. तुम्हाला पैसे मिळालं होतं ना, मग अपर्णा ताईचा असा जीव घ्यायची काय गरज होती? काही वाटेल ते बोलू नकोस. मी कशाला तिचा जीव घेऊ? बरं मग तुम्ही तिला भेटायला गेला होता त्याच दिवशी कसं काय तिने आत्महत्या केली? तुमच्यात काही बोलणं झालं होतं का? कर गावातल्या माणसांना गोळा, पोलिसांना बोलव. गावातले लोक काय म्हणतील? बरं झालं मुलीने उधळलेले हे गुण बघण्याआधीच आई देवाघरी गेली. काय विचारते डॉक्टर? मी तिच्या घरी गेलो होतो तिची समजूत काढायला. तिने समजूत काढली आणि परत आलो. शक्यच नाही. मी सांगते ना, तुम्हीच तिला काहीतरी केलं असणार आहे आणि आत्महत्या करायला भाग पाडला असणार आहे. तुम्ही अपर्णा ताईच्या घरी गेला होता तेव्हा मी पण तुमच्या संग होती. असं जर मी पोलिसांना सांगितलं नसतं ना तर गोत्यात आला असता तुम्ही. माझ्यामुळे वाचलाय तुम्ही. त्यासाठी थँक्यू. आपण अपर्णाचा विषय बाजूला ठेवून पुढे काय करायचं याविषयी बोलूयात का? असं कसं? मला सगळं समजलं पाहिजे. पार्टनरशिप मध्ये एका पार्टनरला दुसऱ्या पार्टनरला सगळं सांगायचं असतं. हो, मला सांग मग रेश्माची डेड बॉडी कुठे लपवलीस? तू रेश्माची डेड बॉडी कुठे लपवली हे सांग. मी ते रात्री तिच्या घरी काय काय घडलं होतं सगळं सांगतो तुला. काय झालं सांगतेस ना? पार्टनरशिप मध्ये एका पार्टनरने दुसऱ्या पार्टनर पासून काही लपवायचं नसतं, हो ना? डॉक्टर, अपर्णाने आत्महत्या केलेली नाहीये. तिला आत्महत्या करण्यास कोणीतरी प्रवृत्त केलंय. किती नीच आहात काका तुम्ही. प्रॉपर्टीसाठी स्वतःच्या पुतणीला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं. काय बोलता तुम्ही? खरं तेच बोलतोय. अख्ख्या गावाला माहिती तुमचे आणि तिचे प्रॉपर्टीसाठी वाद होते. वय मुझे भी पता था अपर्णा ताईने तुम्ही प्रॉपर्टीसाठी तिच्या मागं लागला होता म्हणून. हा तिचा गैरसमज होता. हे तुम्ही पोलिसांना जाऊन सांगा. ते घेतीलच तुमच्याकडनं वदवून. तिने आत्महत्या करायच्या आधी तिला शेवटचा फोन तुम्हीच केला होता. शिवाय तुमचे आणि तिचे प्रॉपर्टीवरतून वाद होते हे आम्ही पोलिसांना सांगू. आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत. त्यामुळे पोलिसांना काहीही सांगताना नीट विचार करून सांगा. मी काहीच केलं नाहीये. मी कशाला घाबरू? काका, रिटायर झालाय तुम्ही. आता या वयात पैसे कुठून कमवणार? अपर्णाची सगळी प्रॉपर्टी तुम्हाला मिळणार आहे. मग बसून मजा घ्या ना त्याची. काय या वयात पोलीस स्टेशन आणि कोर्ट कचेऱ्या याच्या फेऱ्या मारायच्यात? काकाने प्रॉपर्टीसाठी पुतणीला केलं आत्महत्येसाठी प्रवृत्त, अशा बातम्या येतील पेपरला. काय इज्जत राहील काका तुमची? आणि रिटायरमेंट नंतर पुढचं सगळं आयुष्य जेलमध्ये जाईल. त्यामुळे तुम्हीच ठरवा काय करायचं ते. डॉक्टर, काकासनीले भारी गुंडाळलो पण मला नाही गुंडाळू शकत. मला माहित आहे तुम्हीच अपर्णा ताईचा खून केलाय.
ए काही बडबडतेस का? मी काही खून वगैरे केलेलं नाहीये. तिनेच आत्महत्या केली. केली का करायला लावली? तुम्ही लग्न करणार होता ना तिच्याशी, पण तुम्हाला ते करायचं नव्हतं. हे तुला कसं ठाऊक? डॉक्टर, डिंपलला शिंपल समजू नका. मला आपण ताईनं सगळं सांगितलं होतं. हो, मी बोललो होतो असं तिला, पण मी काही तिचं खून वगैरे केलेलं नाहीये. तिनेच आत्महत्या केली आहे. फार बावळट मुलगी आहे ती. एवढ्या कारणाने घाबरली असेल आणि केली आत्महत्या. माझा काही संबंध नाही त्यात. हा ठीक आहे. आता तुम्ही म्हणताय ना तिनं फास लावून घेतला, ठेवते विश्वास. डॉक्टर, तुम्ही अपर्णा ताईशी लग्न करणार होता हे जर पोलिसांना कळलं ना, ते प्रकरण लय अंगलट येणार आहे तुमच्या. ध्यानात ठेवा. काय अंधार करून ठेवलाय सगळा. विजय भाऊ, ओ विजय भाऊ, विजय भाऊ, विजय भाऊ. बजा, तू इथे काय करता? विजय भाऊ, ते तुमच्या जामिनीसाठी बायकोचं दागिने घाण ठेवल्यात. ते सोडवायला पैसे पाहिजे होत. दागिने पैसे ते घेऊन रेश्मा पळून गेली. दागिने आणि पैसेच नाही, माझी इज्जत, पतसंस्थेचं अध्यक्षपद, मान सन्मान सगळं जोडीला मिळून पळून गेली. घरात काय आहेत का पैसे? असतील तर द्या ना. म्हणजे दिवाळी आहे ना. दिवाळी? हॅपी दिवाळी. माझा दिवाळी ना रेश्मा खूप सजायची, छान छान रांगोळी काढायची, सगळ्या घराला ना ती लाइटिंग लावायची, छोट्या छोट्या पंत्या ठेवायचे सगळीकडे. बघ ना बजा, दिवाळी आहे आणि रेश्मा नाही. मला खूप आठवण येते रेश्माची. मी एक काम करतो बघा, मी रेश्मा घेऊन येतो. तू थांब, मी रेश्माला घेऊन येतो. तुम्ही थांबा, झोपा तुम्ही इथं. इथनं कुठं बी जायचं नाही तुम्ही. हा, काय रुबाब होता राहू विजय भाऊ तुमच्या गावात. कोणाची टाप नव्हती नजरवर करून बघायची तुमच्याकडे. वाघ होता तुम्ही, वाघ. आणि आता बघा, हवं झालं की विसरून जा विजय भाऊ. निघाल्यात ना बाहेर. सावरा स्वतःला. आठवण येते रेश्मा तुझी. बघवत नाही राव तुमची परिस्थिती.